सारिखे राज्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आपण या आधीच मनाच्या श्लोकांच्या अभ्यासामध्ये कर्मपर आणि उपासनापर श्लोकांचा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि गेल्या 2 सत्रांपासून आपण ज्ञानपर श्लोकांचा अभ्यास चालू केलेला आहे। यातला पहिला टप्पा जो होता तो मना संत अनंत शोधून पाहे हा भाग आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलेला आहे। यामध्ये अनंताचा शोध घेत असताना आत्मस्वरूपाचा शोध घेत असताना कोणते टप्पे आहेत, शास्त्रकारांनी कोणते टप्पे सांगितलेले आहेत आणि या टप्प्यांवर कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणते धोके आहेत की ज्यामध्ये आत्मबुद्धी स्थिरावत असताना पुन्हा देहबुद्धी वर येते किंवा देहबुद्धी बळकट होऊ शकते। असे जे काही धोके आहेत हे या पुढच्या श्लोकांमध्ये समर्थांनी फार सुंदररीत्या सांगितलेले आहे आणि हा विषय आपल्याला आणखीन सखोलतेने समजावून घेणं आवश्यक आहे। त्यामुळे आपण हा विषय स्प्लिट करून 2 भागांमध्ये घ्यायचं आपल्या आचार्यांनी आपल्याला सुचवल्याप्रमाणे ठरवलेलं आहे। तर पहिला भाग आपण पाहिलेला आहे। आज आपण दुसऱ्या भागामध्ये या अनंताच्या शोधामध्ये टप्पे आणि धोके पाहणार आहोत। अधिक वेळ न घेता मी आदरणीय जयश्रीताई जे आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे, मी नेहमी त्यांचा उल्लेख करताना एकाच वाक्यात करतो, परिसर स्पर्श झालेल्या आणि स्वतः परिसर बनलेल्या अशा आदरणीय आचार्य परमपूज्य जयश्रीताई सांगवीकर आपल्याला उपलब्ध आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू या श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या तिघांना मनपूर्वक वंदन करते। उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। आदरणीय गणेशजींनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वेळेला आपण ज्या अनंताचा आपल्याला शोध घ्यायचा आहे ते अनंत पद म्हणजे नेमकं काय आहे याचा जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचा संतांनी शास्त्रांनी सांगितलं त्यानुसार अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। ते ब्रह्म म्हणजेच अनंत पद कसं आहे ते पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला, कारण ज्याच्याशी आपल्याला ऐक्य पावायचं आहे किंवा ते आणि आपण एकच आहोत असं शास्त्र जर सारखा सिद्धांत सांगत आहे तर ते नेमकं कसं आहे ते पाहिल्याशिवाय आपल्याला
काय काय गोष्टीचा त्याग केला तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो हे समजणार नाही, म्हणून आपण ते पाहिलेलं आहे. आणि आज आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे धोके आणि टप्पे असे आपल्याला पाहिजे आहेत. सगळ्यात मोठा धोका जर कुठला असेल तर देहबुद्धी हाच मोठा धोका या अनंताशी एकरूप होण्याच्या मध्ये येतो. अनंत जन्मीचे संस्कार, मी देह आहे, जग सत्य आहे आणि मी कर्ता भोक्ता आहे, ह्या तीन भ्रांतीमध्ये तुमचं आमचं अंतःकरण अतिशय अडकून पडलेलं आहे. हा सगळ्यात मोठा धोका आहे. दासबोधामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात, देहे बुद्धीचे नाना धोके. देहबुद्धीतून आपला विचार जर सारखा चाललेला असेल तर तो अविचारच आपल्याला ब्रह्मरूप होऊ देत नाही. आणि आता सुरुवातीला तर ही देहबुद्धी आम्हाला घालवायची असेल तर आत्मबुद्धी स्थिर करण्याचा प्रयत्न हा पहिला टप्पा आपल्याला सांगितला गेलेला आहे. आता तो आत्मा म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर जेव्हा जेव्हा त्या आत्म्याचं वर्णन प्रवचनाच्या माध्यमातून किंवा शास्त्राच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्या समोर येईल, त्यावेळेला त्या ब्रह्माचं हे वर्णन आहे असं लक्षात न ठेवता, असं लक्षात न घेता, हे माझ्या मूळच्या स्वरूपाचं वर्णन आहे, हे असं लक्षात ठेवून जर आपण मनापासून अभ्यास केला तर त्या अनंताचा शोध जो आहे तो आपल्या ठिकाणी आपल्याला नक्कीच घेता येईल. या अनंताचा शोध घेताना तीन गोष्टी आपल्याजवळ अत्यंत आवश्यक आहे. एक म्हणजे श्री गुरु, शास्त्र आणि जो ग्रंथ आपण अभ्यासतो आहोत त्या ग्रंथावर नितांत श्रद्धा म्हणजे 100% विश्वास असणे. दुसरं आहे, जो विषय त्या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या समोर पूर्णपणे सांगण्यात येत आहे त्या विषयामध्ये आपल्याला रस उत्पन्न झाला पाहिजे, गोडी उत्पन्न झाली पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे, जो जेथील गौरव नेणे तयास ते भिंगुळ वाणे. ते ब्रह्म नावाचं तत्व असं पदार्थ रूप नाहीये, त्यामुळे ते समोर आणून त्याचं वर्णन करता येणार नाहीये. ते पाच ज्ञानेंद्रियांनी आपल्याला दिसणार नाहीये, हे आपण पाहिलेलं आहे की पाच ज्ञानेंद्रिये, अंतःकरण, मन, वाचा या सगळ्यांच्या पलीकडे असणारं असं ते तत्व आहे. मग त्याचा शोध घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, तर नितांत श्रद्धा जी आहे ती विकसित करावी लागेल. नंतर त्या ग्रंथाने आता समर्थ रामदास स्वामींनी इथं आपल्याला सुरुवातीलाच म्हटलं की गमो पंथ आनंद या राघवाचा, म्हणजे मनाच्या श्लोकाच्या अभ्यासाच्या द्वारे आपल्याला कशाचा शोध घ्यायचा आहे, तर आनंदाचा शोध घ्यायचा आहे. आणि दासबोधामध्ये सुद्धा अगदी शेवटच्या ओव्या ज्या आपण म्हणतो त्यामध्ये ते सांगतात, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. म्हणजे निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबण्यामध्ये साधनेची सफलता आहे आणि संसाराची सार्थकता आहे. तसंच मनाच्या श्लोकाच्या अभ्यासामध्ये सुद्धा तेच आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता आड काय येत आहे आपल्याला, तर मती मंदते सुरुवातीला लक्षात घ्यायचं की त्यात आपल्याला गोडी नाहीये. गोडी का वाटत नाहीये, तर बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठल आवडी. त्या ब्रह्मतत्वाविषयी भगवंताविषयीची ओढ आपली का वाढत नाहीये, त्याचं एकच कारण आहे की विषय सुखामध्ये अजून आपण गोडी आहे आपल्याला, त्यातच आपण रमलेले आहोत. कारण तिथले सुख जे आहेत दृश्य जगतातले विषयापासून मिळणारे, ते सुख जे आहेत ते तिथल्या तिथं ताबडतोब मिळतात, म्हणून तेच सत्य आहे असं आपल्याला वाटतं. आता हे विषय ताबडतोब त्यातलं सुख जरी ताबडतोब आपल्याला मिळत असलं तरी त्यातलं सुख जे आहे ते अनित्य आहे, कायमस्वरूपी टिकणारं नाही. आणि आपल्याला मात्र अखंड सुखरूपतेचा अनुभव म्हणजे अनंताचा अनुभव हवा आहे. मग हे छोटे छोटे जे विषयातले सुख आहेत ते अनित्य आहेत, त्याच्यामध्ये कुठले दोष आहेत ह्याचा अभ्यास करणं हा पहिला टप्पा आहे. कारण विषयातला दृश्य जगतातल्या विषयांपासून मिळणाऱ्या सुखाचा रस किंवा गोडी चित्तातली कमी झाल्याशिवाय आपल्याला आत्मतत्वाकडची गोडी जी आहे ती वाढवता येणार नाही. आणि म्हणून विषयांचा केव्हाही संग बरा नाही, जे विषयी त्यांचाही संग बरा नाही, असं परमपूज्य मंदाताईंचं एक काव्य आपल्या समोर आहे की विषयांचा संग तर बरा नाहीच, पण जे विषयी आहेत त्यांचाही संग बरा नाही. आता पहा, श्लोकांच्या आधारे आपण हा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपल्या समोर पहिल्यांदीच 146व्या श्लोकामध्ये आपल्या समोर सांगितलेलं आहे की अकस्मात आकारले काळ मोडी.
की जे जे आकाराला आलेलं आहे, जे जे ज्ञानेंद्रियांच्या साह्याने, चर्मचक्षुच्या साह्याने आपण पाहतो, अनुभवतो, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आकाराला आलेल्या आहेत, त्या काय होतात, तर काळामध्ये कधीतरी त्या गायब होऊन जातात. त्यांना भूत, भविष्य, वर्तमान ह्या प्रकारचे काळ आहेत. म्हणजे ते कालातीत नाही, पण ब्रह्म नावाचं तत्व कालातीत आहे. आणि कालातीत असणाऱ्या तत्वाचा जर मला शोध घ्यायचा असेल, तर आकाराला आलेलं सगळं जर काळ मोडणार आहे, तर त्याच्यामध्ये माझं चित्त ठेवून मी किती काल वाया घालवणार आहे? पहा, आकारामध्ये आपलं चित्त अडकलेलं आहे की नाही? सुंदर रूप दिसलं तर त्याच्यात चित्त अडकतं. सुंदर एखादं नवीन प्रकारचं स्टीलचं भांड दिसलं तर त्याच्यात चित्त अडकून पडतं. आपल्या घरादारामध्ये, मुलाबाळांमध्ये जे जे आकाराला आलेलं आहे, त्या सगळ्यामध्ये आपलं चित्त अडकलेलं असतं. आणि म्हणून त्याचं वास्तव स्वरूप काय आहे? ह्यात जरी आपल्या चित्ताने अडकून पडलं असेल, त्यात गुंतवणूक केलेली असली, तरी कायमचं सुख या आकाराला आलेल्या पदार्थांपासून, वस्तूंपासून, व्यक्तींपासून मला मिळतं का? असा जो विचार आहे, तो करायला आपण सुरुवात केली पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी इथं समर्थांचं जे सांगणं आहे, जर आकारात आपलं चित्त अडकलेलं आहे, हे जर आपल्या लक्षात आलं असेल, तर मग समर्थांनी किंवा संतांनी जे सांगितलेलं आहे, की या सगळ्या वस्तू नाशिवंत आहेत, हे लक्षात ठेवून त्यातली चित्ताची गुंतवणूक जी आहे, ती हळू कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि इथंच आपली जास्ती फजिती, की ऐकतो सगळं, पाठही सगळं होतं, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र आतून तसा विचार न झाल्यामुळे त्या वस्तूमध्ये गुंतवणूक केलेलं चित्त आपल्याला बाहेर पडू देत नाही आणि मनमोकळेपणाने साधना म्हणजे भगवंताचं नामस्मरण किंवा चिंतन करू देत नाही. आणि म्हणून पहिलं गोष्ट जर काय आहे, तर जग जे आहे, ज्या जगात आम्ही नांदतो आहोत, ज्या देहामध्ये सद्यस्थितीमध्ये तुमचा आमचा वावर चाललेला आहे, त्या देहाचं आणि जगाचं वास्तव स्वरूप काय आहे, तर या दोन्हीही गोष्टी आकाराला आलेल्या आहेत आणि काळ त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे. अगदी निर्माण झाल्यापासून किंवा जन्माला आल्यापासून यांच्या मागे काळ लागलेला आहे. देह काळाचे भातुके, असा नामदेव महाराजांचा अभंग आहे. आणि समर्थही आपल्याला म्हणतात, देह हे काळाचे, वित्त कुबेराचे, येथे या जीवाचे काय आहे? या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या नाशिवंत आहेत. म्हणून जे नाशिवंत आहे, ते नाशिवंतच आहे असं आपल्या चित्ताने सुद्धा काय करायला पाहिजे, तर पूर्णपणे तसा बोध चित्ताला करून घ्यायला हवा. तोपर्यंत नाशिवंत पदार्थातून आपली सुटका होत नाही किंवा आपलं चित्त तिथून बाहेर निघत नाही, तोपर्यंत शाश्वत असणाऱ्या अनंत पदापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. वास्तविक पाहता ते आपल्या आतमध्येच आहे. पण आतमध्येच असून बहिर्मुख असलेले तुम्ही आम्ही जे आहोत, ते आतल्या गोष्टीचा शोध किंवा वेध घेऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात मोठं जर काय असेल, तर ज्ञानेश्वर माऊलींची परत एक ओवी आपल्या समोर आहे. त्या ओवीचा आशय असा, की स्वरूपाच्या घराकडे जाताना आड काय येतं? तर हा संपूर्ण दिसणारा विश्व पसारा जो आहे, तोच तुम्हाला आम्हाला आड येतो. म्हणजे या विश्व पसाऱ्यामध्ये, या जगतामध्ये जोपर्यंत सत्यत्व तुम्हाला आम्हाला वाटतं, तोपर्यंत खरं सत्य असणारं, खरं सत असणारं असं जे अनंत पद आहे, त्याच्याकडे तुम्हाला आम्हाला वळता येत नाही. म्हणून दृश्य जगत जे आहे ते नाशिवंत आहे. माझा देह सुद्धा नाशिवंत आहे. पण दृश्य जगत आणि देह यांचं जे अधिष्ठान चैतन्य आहे, ते मात्र सत आहे. त्यालाच अनंत असं म्हणतात. आणि त्याचा शोध घ्यायचा असेल, तर देहावरची अहंता आणि जगतावरची ममता, या दोन गोष्टीपासून आम्ही हळू स्वतःच्या चित्ताला बाजूला करायला शिकलं पाहिजे. अहम ममतेच्या लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढे सर्व जाईल काही न राहे. राहणारं तत्व फक्त एकच आहे आणि त्यालाच अनंत असं म्हणतात. जे कधीही नाहीसं होत नाही, जे तिन्ही काळामध्ये असतं, असं त्याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. त्यामुळे राहणारं तत्व एकच आहे. जाणाऱ्या गोष्टी मात्र सगळ्या म्हणजे अनंत आहेत. जाणाऱ्या गोष्टी पुष्कळ आहेत आणि न जाणारं तत्व मात्र एकच आहे. काय काय जाणार आहे? जगात जे जे उत्पन्न झालेलं आहे,
ते कधी ना कधीतरी नाशाच्या मार्गाने जाणार आहे. जे जे जीव जन्माला देह धरून आलेले आहेत त्यांचा देह सुद्धा एक ना एक दिवस मृत्यूपंथाने नक्कीच जाणार आहे. हे त्यांचं वास्तव ओळखायचं आणि देह सरणावर चढायच्या आधी या संसारामध्ये न सरणारं असं एक तत्व भरून राहिलेलं आहे आणि त्यालाच अनंत आणि चैतन्य असं म्हणतात. ते आपला देह सरणावर चढवण्याच्या आधी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. या पद्धतीने पहिला धोका जर काही असेल तर देहबुद्धी हाच धोका आहे, जगत सत्यत्व हाच धोका आहे. दुसरं, या संपूर्ण दृश्य जगतामध्ये नामरूपाने अनेक तऱ्हेचे भेद जे आहेत ते तुम्हाला आम्हाला डोळ्याला दिसतच राहतात आणि या भेदामध्ये सगळा व्यवहार चाललेला असतो. दृश्य जगतातला सगळा व्यवहार जो आहे तो भेदानेच चाललेला असतो. पण भेदाने जरी चाललेला असला तरी या भेदमय असणाऱ्या या सृष्टीमध्ये त्याचं अधिष्ठान जे आहे ते मात्र एकमेव अद्वितीय सजातीय विजातीय भेदरहित असं गेल्या वेळेला आपण ती जंत्रे ऐकलेली आहे आणि प्रत्यक्षात ते स्पष्ट करून पाहण्याचा प्रयत्नही केलेला आहे की जग भेदानीच भरलेलं आहे पण त्याच्याकडे अभेदानी बघण्याची शास्त्रशुद्ध अशी विचारसरणी आपण अवलंबन केल्याशिवाय आपल्याला त्या अभेदाचा अनुभव म्हणजे अनंताचा अनुभव येणार नाही. हे एक उदाहरण पाहूयात आपण. आता संक्रांती सारखा सण आलेला आहे. उद्याच संक्रांत आहे. ताटामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ आपण नैवेद्यासाठी तयार करतो. भगवंताला नैवेद्य दाखवतो. आपण जेवतानाही अनेक पदार्थ आपल्या ताटामध्ये असतात. मीठ, मिठाच्या खालच्या बाजूला चटणी, कोशिंबीर, लोणचे इत्यादी. तर उजव्या बाजूला त्या ठिकाणी एक सुकी भाजी, एक पातळ भाजी, नंतर वरण, कढी, त्यानंतर भात, तिळगुळाची पोळी अशा अनंत गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिसणार आहेत. मग आता नामरूपाने प्रत्येक पदार्थ या ठिकाणचा वेगळा आहे. एखाद्याला चटणी म्हणतात, एखाद्याला भाजी म्हणतात, एखाद्याला कढी म्हणतात. असं नामरूपाने तो प्रत्येक पदार्थ वेगळा आहे. पण अन्न म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर अन्न म्हणून ते सगळं एकच आहे. म्हणजे अन्न ह्या दृष्टिकोनातून पाहिलं की त्या ठिकाणी अभेद आहे आणि प्रत्येक पदार्थ वेगळा जाणण्याचा प्रयत्न केला की त्या ठिकाणी भेद आहे. पण भेद जरी असला तरी त्याच्यामध्ये अन्नरूपाने सर्वत्र अभेदच आहे हे लक्षात ठेवायचं. दुसरं एक आपण पाहतो की हायवेवरून आपल्याला अनेक तऱ्हेच्या काही टू व्हीलर, काही थ्री व्हीलर, काही फोर व्हीलर, तर काही सिक्स व्हीलर, काही 12 टायर असणाऱ्या अशा अनेक गाड्या आपल्याला त्या रस्त्यावरून धावताना दिसतात. आता प्रत्येकाचं नाव आणि रूप वेगळं वेगळं आहे. एखाद्याला आपण स्कूटर म्हणतो, एकाला रिक्षा म्हणतो, एकाला सिक्स सीटर म्हणतो, एकाला फोर व्हीलर म्हणतो, तर एकाला ट्रक म्हणतो. ह्या पद्धतीने प्रत्येकाचं नामरूप वेगळं आहे. पण वाहन या दृष्टिकोनातून जर आपण त्याच्याकडे पाहिलं, तर वाहन या एका शब्दामध्ये ते सगळं सामावलं जातं. तसं ब्रह्म या एका तत्वामध्ये हे संपूर्ण जगत सामावलं गेलेलं आहे. जगतामध्ये भेद आहेत. भेदानीच व्यवहार चाललेला असतो. पण या भेदाच्या मागे एक अभेद तत्व अखंड भरलेलं आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला मनाच्याच एका श्लोकामध्ये सांगतात, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे. ते भेद दिसतात म्हणून तेच सत्य वाटतात. पण रूपाने भरलेलं हे सगळं नामरूपात्मक भेद जरी असले तरी या रूपाच्या मागे एक अरूप नावाचं तत्व अभेदाने भरलेलं आहे आणि त्यालाच स्वरूप असं म्हणतात. आणि त्या स्वरूपाचा म्हणजे अनंताचा शोध घ्यायचा असेल तर नामरूपात्मक भेद जो आहे त्याची चित्तावरची पकड आमची ढिली झाली पाहिजे, सैल झाली पाहिजे. नामरूपात्मक व्यवहार करायचा आहे पण आतमध्ये मात्र ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे असं मात्र लक्षात घेता आलं पाहिजे. पहा, हे ब्रह्म नावाचं तत्व जड चेतनात्मक सर्व सृष्टीमध्ये कशा पद्धतीने प्रगट झालेलं आहे. तर ज्या प्रत्येक वस्तूचं व्यक्तीचं तुम्हाला आम्हाला अस्तित्व जाणवतं. या अस्तित्वाच्या मागे सतरूप आहे. त्यानंतर जेवढे चेतन जीव आहेत त्यांच्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला हालचाल जाणवते. म्हणजे तिथं चैतन्याच्या रूपाने ते अभिव्यक्त आहे. जड पदार्थामध्ये अस्तित्वाच्या रूपाने त्याची अभिव्यक्ती झालेली आहे. कारण काहीतरी असल्याशिवाय
कुठलीही गोष्ट किंवा पदार्थ आपल्याला अस्तित्वाला असलेला दिसून येत नाही. आणि म्हणून सत रूपाने जडामध्ये ते अभिव्यक्त आहे, सत आणि चित रूपाने ते जीवामध्ये अभिव्यक्त आहे, आणि सच्चित आनंद रूपाने ते संतांमध्ये अभिव्यक्त झालेलं आहे. आणि म्हणून त्याचा जर शोध आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला इथं एक साधना सांगितलेली आहे, आणि ती म्हणजे सज्जन संगतीत राहा. सातत्याने त्या अनंताचा शोध जो आहे तो सज्जन संगतीत राहिल्याशिवाय आपल्याला होणार नाही. कारण त्यांनी जी ज्ञानदृष्टी स्वतःच्या ठिकाणी विकसित केलेली आहे, त्या ज्ञानदृष्टीचाच अभ्यास, त्याचंच तीच दृष्टी तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेतल्याशिवाय भेदाने भरलेल्या जगामध्ये अभेदाने भरलेलं तत्व जे आहे ते दिसू शकणार नाही. आणि म्हणून ते पाहायचं असेल तर चैतन्याच्या ठिकाणी अजिबात भेद नाही, पण दृश्य जगतामध्ये भेद मात्र अनंत दिसत असले तरी त्याच्या आतमध्ये सुद्धा तेच एक तत्व, चैतन्य तत्व व्यापून आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि भेददृष्टी जी आहे ती बाजूला करायची. डॉक्टर काका एका गीतामध्ये आपल्याला म्हणतात, भेदा वाचून जगसारे पाहणे आणि अभेद दृष्टीची अंतःकरणी घ्यावी धणी. ती दृष्टी आपली संतांच्या सहवासात आल्याशिवाय विकसित होत नाही, पण त्याच दृष्टीची आवड उत्पन्न करून घेतल्याशिवाय, मगाशी जसं आपण म्हटलं की ज्या अनंताचा शोध आम्हाला घ्यायचा आहे त्या अनंतामध्ये अधिक गोडी वाटली पाहिजे, रस वाटला पाहिजे. आणि ज्या गोष्टीत रस वाटतो आपण मनापासून शिकण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून त्या ब्रह्मतत्वाविषयीची गोडी चित्ताची जी आहे ती वाढायला लागली पाहिजे. आता ही गोडी वाढली आहे की नाही हे आम्ही कसं लक्षात घेणार, कसं आम्ही तपासणार? तर उपनिषद आपल्याला सांगतो, शुद्धाला शुद्धाची ओढ असते. म्हणजे अंतःकरण जर शुद्ध झालेलं असेल आपलं, कामक्रोधादी विकार, द्वेषमूलक विचार, तिरस्कारमूलक विचार हे जर अंतःकरणातले कमी कमी झालेले असतील, द्वंद्वाला बाधित करायला शिकलेले असून, तर आपलं अंतःकरण हळूहळू शुद्ध होत जातं. आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणाला त्या शुद्ध तत्वाची ओढ लागते, म्हणजे तेच जाणून घ्यावंसं वाटतं. ज्या इतका अभ्यास चालू नाही, आपल्याला त्या तत्वाविषयी ओढ किंवा गोडी वाटत नसेल, रस वाटत नसेल, तर तेच आपल्याला या ठिकाणी काय आहे तर मोठा धोका आहे. धोका आहे म्हणजे लक्षात घ्यायचं की अरे अजून पाहिजे तितकं शुद्ध झालेलं नाही, आणि म्हणून तुम्हाला आम्हाला मध्ये गोडी वाटत नाही ऐकून सुद्धा. माझं चित्त शुद्ध करण्याचा उपाय काय आहे तेच मला लोकांमध्ये आपण पाहतो आहे. त्या ठिकाणी समर्थ आपल्याला म्हणतात की विवेके तदाकार होऊन राहे, की ते तत्व असं पाच ज्ञानेंद्रियांनी मला आम्हाला दिसणार नाही. आता ते तत्व तर दिसत नाही, पण त्या तत्वाचा शोध घेण्यासाठी आपल्याला ईश्वर नावाचं एक तत्व मध्ये ठेवलेलं आहे. त्या ईश्वराची मनापासून जर उपासना आपण करत असू, तीच उपासना त्या ईश्वर तत्वाला आपल्या शुद्ध उपासनेने प्रसन्न करण्यासाठी काय करते, तर त्या ठिकाणी ईश्वर प्रसन्न होतो आणि तोच आपल्याला बुद्धियोग देतो, विवेक देतो. आणि त्या विवेकाच्या जोरावर काय करायचं आहे, नुसता भेदाने भरलेलं पण अभेद तत्व आहे असं त्या विवेकाच्या जोरावर लक्षात ठेवायचं, आणि आपली अंतःकरण वृत्ती त्या अनंताशी एकरूप करण्याचा प्रयत्न करायचा. त्याला इथं म्हटलं विवेके तदाकार होऊन राहे, की सतत सतत पूर्वजन्मीच्या संस्कारानुसार मन उचल खाणार आहे आणि दृश्य जगत आपल्याला सातत्याने तसंच सत्य वाटणार आहे. पण विवेक काय सांगतो की दृश्य जगत जे आहे ते सगळं नाशिवंत आहे, मिथ्या आहे, आणि म्हणून त्याचा चित्तातून त्याग करायचा आहे. प्रत्यक्षात ते ओलांडता येणार नाही, पण त्याचा चित्तातून मात्र आपल्याला काय करायचं आहे तर त्याग करायचा आहे. तर विवेके तदाकार होऊन आहे, विवेकाच्या जोरावरच आपल्याला ते सातत्याने लक्षात घ्यायचं की या ईश्वराचं सुद्धा अधिष्ठान जे आहे जीवाचं, ईश्वराचं ते ब्रह्मच आहे. पण ईश्वर नित्यमुक्त आहे आणि जीव जो आहे तो बद्ध आहे. म्हणून बद्ध असणाऱ्या जीवानी नित्यमुक्त असणाऱ्या ईश्वराची उपासना करून करून त्याच्यासारखं शुद्ध व्हायचं, आणि मग त्यांनी दिलेल्या बुद्धियोगाच्या जोरावर आपण सुद्धा त्या अनंताचा शोध जो आहे तो नक्की घेऊ शकतो. त्यानंतर आपल्या समोर आहे की या जगाकडे
कसं पाहावं? आता एक चर्मचक्षुंनी पाहिलं तर नामरूपात्मक जगच दिसत राहणार आहे आणि म्हणजे शास्त्राचा अभ्यास वगैरे केल्यावर हे सगळं नाशिवंत आहे. हे जरी आपल्याला आतून कळलेलं असलं, तरी सुद्धा प्रत्यक्ष व्यवहार करताना जो आहे, तो या भेदातूनच करावा लागत असल्यामुळे या ज्ञानचक्षुचं रक्षण सुद्धा कसं करायचं? तर त्याला इथं उत्तर दिलेलं आहे, की बाधितानुवृत्तीने पाहणे. जगी पाहता पाहणे जात आहे, की चर्मचक्षुला आपल्याला काय दिसणार आहे? भेदाने भरलेलं जग दिसणार आहे. पण ज्ञानचक्षुच्या साहाय्याने मात्र हे सगळं जग नाशिवंत आहे. त्यामुळे त्या जगात ह्या नाशिवंत देहाने भासमान असणाऱ्या जगात केलेला सगळा व्यवहार सुद्धा भासमानच असणार आहे आणि या भासमान व्यवहारातूनच सुखदुःखाचे अनुभव अंतःकरणाला जाणवतात. पण हे सुखदुःख सुद्धा कसे आहेत? तर भासमानच आहे. कारण मन भासमान आहे. भासमान मनाला जे काही जाणवणार आहे, ते सुद्धा कसं जाणवणार आहे? तर पूर्णपणे ते भासमयच असणार आहे. मग या भासमय सुख-दुःखांना सत्यत्व देण्यापेक्षा त्याच्याकडे संत सांगतात त्याप्रमाणे बाधितानुवृत्तीने पाहिलं, ते अंतःकरणाची शांती, तृप्ती, आनंद, समाधान जे आहे, ते आपल्याला आतल्या आत काय होणार आहे? तर अनुभवाला येणार आहे. आणि हा अनुभव म्हणजेच त्या आनंदाचा अनुभव. खरं तर अनुभव असा त्याचा नसतो, तर आतल्या आत ते ज्याचं त्याला कळून जात असतं. पण इथं अनुभव घेण्याची आपल्याला सतत सवय असल्यामुळे त्या भाषेत इथं बोलावं लागतं. मग इथं म्हटलेलं आहे, की अद्वैताचं रक्षण जे आहे ते विवेकाच्या जोरावर तुम्हाला आम्हाला सातत्याने करावं लागतं. पण या अद्वैताचा बोध अंतःकरणाला जरी झालेला असला, तरी सुद्धा व्यवहार मात्र भेदातूनच चालतो. पण भेदातून चालणारे हे व्यवहार जे आहेत ते मिथ्या आहेत. म्हणून त्या व्यवहारातून निर्माण होणारे सुख-दुःख सुद्धा हे पूर्णपणे कसे आहेत? तर मिथ्या आहेत, भासमान आहेत असं समजून त्या होणाऱ्या सुखाचा आणि दुःखाचा बाध करायला शिकलं, की अंतःकरणाला अखंड आनंदाचा अनुभव येतो आणि हा अखंड आनंदाचा अनुभव म्हणजेच त्या अनंताचा अनुभव आहे, असं लक्षात घ्यायला हरकत नाही. त्यानंतर ज्यावेळेला आपण ध्यानाला बसतो, इथं आपल्या समोर आहे 150व्या श्लोकामध्ये तर भेददृष्टीचा त्याग करा हे आपण आधी पाहिलं. त्यानंतर ब्रह्म नावाचं तत्व, अनंत नावाचं तत्व हे कसं आहे? तर रंगविहीन आहे, निरंजन आहे. त्याचा कुठलाही असा रंग दाखवता येत नाही. पण ध्यानकाळी किंवा साधना जर व्यवस्थित चाललेली असेल, तर काही अनुभव जे आहेत, ते साधकाला येत राहतात. त्याला काय म्हणतात अनाहूत नाद जो आहे, त्याचा आवाज येईल किंवा कुठं सुगंधाचा अनुभव येईल किंवा कुठं डोळ्यासमोर निळा प्रकाश वगैरे असं काही आपल्याला दिसण्याची शक्यता असते. पण हे जरी दिसत असलं, तरी डॉक्टर काका म्हणतात, हे जाता-जाता साधनकाळी ह्या गोष्टी ज्यावेळेला घडतात, त्यावेळेला ती परमेश्वराने दिलेली शाबासकी समजावी. पण तिथं थांबून न राहता आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी असे काहीतरी अनुभव एक त्या ठिकाणी आलेले आहेत असं समजावं आणि तिथंही गुंतून न पडता पुढे जायला शिकावं आणि त्याच्यावर तशीच काय करावी? ते निरंजन आहे हे लक्षात ठेवूनच जर आपण हा अभ्यास केला, तर असं दिसणारं, भासणारे जे काय अनुभव आहेत, त्या अनुभवाच्या पलीकडे जाऊन आपल्याला अनंताचा शोध घ्यावा लागतो. नाहीतर येणाऱ्या छोट्या-छोट्या अनुभवात जर आपण अडकून पडलो, तर ज्याला महाअनुभव त्या ब्रह्मतत्वाचा म्हणतात, तो आपल्यापासून कितीतरी दूरच राहतो. म्हणून दिसणं, भासणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या होत राहतात. व्यवस्थित साधना चाललेली असेल, तर असं काही होत राहतं. पण आत्मारामामध्ये सुद्धा समर्थ आपल्याला म्हणतात, की जे दिसेल त्यालाच तू ब्रह्म म्हणून मिठी मारत बसशील, तर खरा ब्रह्मानुभवापासून मात्र दूरच राहून जाशील. कारण ब्रह्म नावाचं तत्व जे आहे, ते असं बाहेरून दिसणारं, भासणारं नाहीच. ते मुळात आपणच आहोत. हे या ठिकाणी कायमचं लक्षात ठेवायचं आहे, की त्या ब्रह्माचा अनुभव घ्यायचा. अनुभव घ्यायचा म्हणजे काय? खरं तर ब्रह्माचा अनुभव अखंड आपल्या ठिकाणी सुरूच आहे. मग आपल्याला काय करायचं? तर नसलेले जे अनुभव येत चाललेले आहेत, ते सगळे अनुभव बाजूला केल्यानंतर अनुभव घेण्याची खुमखुमी सुद्धा जिथं थांबून जाते, त्यावेळेला त्या अनंताचा आपल्याला नक्की शोध
लागलेला आहे असं समजायला हरकत नाही. पण इथे समर्थ म्हणतात, म्हणे दास विश्वासता. श्री गुरूंवरच्या आणि शास्त्रावरच्या 100% विश्वासाशिवाय, अचल श्रद्धेशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणून ती श्रद्धा जास्तीत जास्त शुद्ध स्वच्छ स्वरूपामध्ये विकसित करत राहणे आणि कुठल्याही प्रसंगाने त्या तत्वापासून आपण ढळणार तर नाही ना त्या चिंतनापासून, याचा अभ्यास करत राहणे हा एक महत्वाचा टप्पा आहे आणि तो आपल्याला पार करावा लागतो. पुढच्या याच्यामध्ये समर्थ आपल्याला म्हणतात की खरे शोधिता शोधिता शोधत आहे. परमार्थामध्ये एक साधन जे आपल्याला सांगितलेलं आहे, खऱ्या मीचा शोध घेतला पाहिजे. आता वैज्ञानिक लोक जे आहेत ते जगातल्या गोष्टींचा शोध घेतात आणि ऋषी मुनी संत साधू किंवा आपल्यालाही ज्या आनंदाचा शोध घ्यायचा आहे तो मात्र जगातल्या गोष्टीचा शोध नसून असलेल्या सत्तत्वाचा शोध आहे आणि त्याचा शोध घेत असताना खरे शोधिता शोधिता शोधत आहे. त्याला एक तत्वम पदार्थ संशोधन असं एक छान त्या साधनेचं नाव दिलेलं आहे की तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, तत्चा वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, त्वमचा वाच्यार्थ लक्षार्थ काय आहे, तेच मी आहे असं सातत्याने आपल्या मनाला समजावून सांगण्याचं, याला ऑटो सजेशन असं म्हणतात. एकदा श्री गुरु आपल्याला सांगतात की ते तू आहेस. आता ते म्हणजे वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने ब्रह्मचैतन्य आणि त्वम म्हणजे वाच्यार्थाने कुटस्थ चैतन्य आणि लक्षार्थाने वाच्यार्थाने जीव चैतन्य आणि लक्षार्थाने मात्र कुटस्थ चैतन्य. तत् म्हणजे वाच्यार्थाने ईश्वर चैतन्य आणि लक्ष ब्रह्म चैतन्य आणि जीव म्हणजे वाच्यार्थाने जीव चैतन्य आणि लक्षार्थाने कुटस्थ चैतन्य. यामध्ये जीव आणि ईश्वर जो आहे त्यांची जी लक्षणं सांगितलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर भेद आपल्याला दिसतात. पण कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य जे आहे ते मात्र एकच आहे. पण देहादी उपाधीमुळे त्याला एकाला कुटस्थ चैतन्य म्हटलेलं आहे आणि एकाला ब्रह्म चैतन्य म्हटलेलं आहे. पण ते मात्र मूळचे एकच आहे आणि हा निश्चय जो आहे तो सोहम साधना करणाऱ्याला सातत्याने जागृत ठेवावा लागतो. तो निश्चय जर डळमळीत झाला तर या आनंदाचा शोध कधीच लागत नाही. म्हणून तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, तत् आणि त्वम एकच कसं आहे याचा शोध जो आहे तो अंतःकरणाने सतत आतमध्ये घ्यायचा असतो आणि त्याला पुढे समर्थ म्हणतात मना बोधिता बोधिता बोधत आहे. की सुरुवातीला तर आपल्याला अगदीच धक्के बसतात की अरे ज्या देहाच्या साह्याने आम्ही जीवन जगतो तो देह म्हणजेच आपण नाही, ही कल्पनाच आपण आधी सोडून द्यायची आहे की देह म्हणजे मी आहे. डॉक्टर काका त्याचे 4 टप्पे आपल्याला सांगतात. अगदी सुरुवातीचा काय आहे तर देह म्हणजेच मी आहे. मग थोडंसं शास्त्राचा अभ्यास संतांच्या सहवासात आल्यानंतर अरे देह म्हणजे मी नाही तर देह म्हणजे माझा आहे. त्याच्यानंतर भक्त वगैरे असं आपण थोडं थोडं हळूहळू पुढे सरकून ईश्वराचे भक्त आहोत किंवा श्री गुरूंचा शिष्य आहे असं आपण म्हणायला लागतो. तेव्हा हा देह माझा नसून त्याचा आहे आणि त्याच्यानंतर मात्र देह मुळातच भासमान आहे पण चैतन्य नावाचं तत्व मात्र आतमध्ये आहे आणि देह मी नसून ते चैतन्य मी आहे असं हळूहळू हळू त्या बोधाकडे आपण आपलं मन वळवण्याची गरज आहे. फार महत्वाचं काय आहे या ठिकाणी, आपण आपलं मन त्या विचारांमध्ये सतत ठेवण्याचा प्रयत्न करणे हा एक महत्वाचा टप्पा आहे आणि प्रपंचाचे आपल्याला सारखे उलाढाली कराव्या लागतात, तेही चालू राहतं. त्याच्यामध्ये हा बोध टिकवून कसा ठेवायचा हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. आणि हा बोध टिकवून ठेवण्यासाठीच आपल्या समोर काही संतांनी काय करून ठेवलेले आहेत तर उपासनेच्या पद्धती ठेवून दिलेल्या आहेत. तो बोध टिकवून ठेवण्यासाठी बोध काकडा म्हणजे सकाळी उठून त्याचं काकड आरती करा, दुपारी परत त्याची एकदा पूजा करा, त्याला नैवेद्य दाखवा, आरती करा, संध्याकाळी परत त्याची उपासना करा, रात्री परत त्याची शेजारती करा. म्हणजे थोडा वेळ प्रपंच करा, थोड्या वेळाने परत ईश्वराकडे जा, थोडा वेळ प्रपंच करा, परत थोड्या वेळाने आपल्या उपासना मार्गाकडे जा. या पद्धतीने या दिवसभराचं जे नियोजन आहे
ते तुम्ही आम्ही करायला शिकलं पाहिजे. की प्रपंच तर सोडायचा नाही, म्हणजे करावाच लागतो. जो जो देहात आलेला आहे त्याला त्याला प्रपंच सुटलेला नाही. आणि तो प्रत्येकाला जोपर्यंत देह आहे तोपर्यंत करावाच लागतो. पण देहामध्ये न अडकता हळूहळू त्या चैतन्याचा वेध घ्यायला मात्र तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे. आणि अशी ती पद्धत इथं परी सर्वही सज्जनाचे नियोगे, की हा जो शोध आहे तो घ्यायचा कसा, हा बोध अंतःकरणावर सातत्याने टिकवण्याचा प्रयत्न कसा करायचा, याच्यासाठी संगत कोणाची पाहिजे, तर सज्जनाची लागते. आता खरंच सज्जनाची संगत धरा, सज्जनाची संगत धरा असं सांगितलेलं आहे. हे सज्जन म्हणजे नेमकं काय आहे हो? ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, कपटरहित आहे, ज्याची वाणी अत्यंत गोड आहे, म्हणजे इतरांचं हिताच्याच गोष्टी बोलणारी आहे. त्यानंतर जो ईश्वर तत्वाशी कायम ऐक्य पावण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा झालेला आहे, असे जे कोणी असतात त्यांना सज्जन असं म्हणतात. नाहीतर सज्जन शब्दाची आपली व्याख्या काय? आम्ही कोणाच्या आध्यात नाही, आम्ही कोणाच्या मध्यात नाही, आम्ही कधी कोणाचं वाईट करत नाही, हे सुद्धा सज्जनच असतात. पण त्यांच्या ठिकाणी मुमुक्षत्व जर नसेल तर ते त्या अनंताचा शोध घेऊ शकत नाही. आणि अनंताचा शोध जिथं पूर्ण झालेला आहे त्याच्या दर्शनामध्ये, त्याच्या सहवासामध्ये राहिल्याशिवाय त्या अनंताचा शोध कसा घ्यावा ते आम्हाला कळत नाही. आणि म्हणून संत संगत, आणि ज्या संतांना आम्ही शरण गेलेले आहोत त्यांना बोध होईपर्यंत न सोडणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर अनेक संत असतात, ते अनेक संत असतात हेही खरं आहे, ते बोध करतात हेही खरं आहे. पण माझा बुद्धिभेद होऊ नये असं मला वाटत असेल तर मी मात्र माझा या अनंताचा शोध लागेपर्यंत एकालाच धरून राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर इथं सुद्धा एक न धड भाराभर होऊ शकतं. आणि तो एक मोठा धोका जो आहे तो या ठिकाणचा आपल्याला टाळता आला पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात की शास्त्राचा अभ्यास तर हे सगळं करायला आपल्याला करावाच लागतो. सज्जनाच्या संगतीमध्ये शास्त्राचा अभ्यास करणं हा एक महत्वाचा आपल्या समोर एक टप्पा ठेवलेला आहे. आता शास्त्राचा अभ्यास करत असताना बहुता परी कुसरी तत्व झाडा. आता शास्त्र अनेक पद्धतीने आपल्याला घालवून देण्याचा प्रयत्न करत असतं. पण हा शास्त्राचा अभ्यास करत असताना शब्द ज्ञानामध्ये अडकण्याचा एक मोठा धोका असतो. आणि हा धोका जो आहे तो टाळायला साधकांनी शिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक तर पांडित्य मिरवणं, त्यानंतर शब्दज्ञान आपल्याला चांगलं झाल्यानंतर आपल्याला ते लोकांना छान पद्धतीने समजून सांगता येणं, आपल्याला ते छान पद्धतीने समजून सांगायला यायला लागलं की लोकांकडनं मिळणारी वाहवा, त्यानंतर ह्या गोष्टी जे आहेत त्या आपल्याला लोकेशनाकडे नेणाऱ्या असतात. म्हणून साधकांनी हे सगळं करायचं असतं, पण हे करत असताना आपण कुठं अडकून तर पडत नाहीये ना, गुंतून तर पडत नाहीये ना. शब्द ज्ञानाच्या द्वारे आपल्याला ते शास्त्र समजून घ्यायचं असतं. पण शब्दज्ञानाचा जोपर्यंत अभिमान चढलेला आहे, पांडित्याचा जोपर्यंत अभिमान चढलेला असतो, तोपर्यंत आपल्याला त्या अनंताचा शोध घेता येत नाही. कारण अभिमान हा मोठा शत्रू आहे. आणि हा अभिमान जसा प्रपंचाचा, देहाचा, संपत्तीचा, परिस्थितीचा असतो, तसा आपल्याला झालेल्या शब्दज्ञानाचा, पांडित्याचा, आपल्याला मिळणाऱ्या कीर्तीचा सुद्धा असतो. आणि कुठलाच अभिमान या परमार्थ मार्गामध्ये अजिबात चालत नाही. म्हणून निराभिमानी होणं हा यामधला महत्वाचा टप्पा आहे. आता आपला अभिमान कशा कशाने वर येतो ते आपलं आपल्यावर लक्ष असल्याशिवाय आपल्याला कधी लक्षात येणार नाही. आणि म्हणून ते छान पद्धतीने आपण आपल्या ठिकाणी सारखं ज्याचं अंतःकरण स्वतःच्या आत काय चाललेलं आहे ह्याच्यासाठी जागं राहील, तो हे आणि टप्पे पार करू शकतो आणि धोके सुद्धा टाळू शकतो. अभिमान वर आला की लगेच तो नामस्मरणाच्या साधनाने म्हणा किंवा चिंतनाच्या साधनाने म्हणा, तो तिथल्या तिथं बाधित करण्याची कला जी आहे ती तुमच्या आमच्या ठिकाणी नक्की आलीच पाहिजे. आणि जर अभिमानाच्या ठिकाणी आपल्याला तो बाजूला सारता नाही आला
तर इकडच्या प्रपंचातले जुने अभिमान सोडले, पण इकडे परमार्थात आल्यानंतर मात्र नवीन अभिमान आपल्या ठिकाणी येऊन गेले, असं होईल. आणि म्हणून खरं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते शब्दांच्या नुसत्या शब्दज्ञानाने सुद्धा पूर्णपणे काय होणार नाही, तर अनुभवाला येत नाही. तेव्हा शब्दज्ञानाचा अभिमान सुद्धा सोडायला पाहिजे. एक आपल्या समोर आहे की परोक्ष ज्ञान, दुसरं आहे अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दाद्वारे होणारं ज्ञान. आता हे शब्दाद्वारे होणारं ज्ञान सुद्धा यथार्थ असलं पाहिजे. आता यथार्थ ज्ञान जर आपल्या ठिकाणी असावं असं वाटत असेल, तर वक्ता असावा साचार अनुभवाचा, असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे की साचार अनुभवाच्या वक्त्याकडून ह्या गोष्टी शिकल्याशिवाय खरं तत्वाचा बोध जो आहे तो आपल्या चित्ताला होऊ शकत नाही. खरं ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते शब्दातीत आहे, पण शब्दांच्या साहाय्याने त्याचं स्वरूप लक्षात आल्याशिवाय, त्याचा आवाका लक्षात आल्याशिवाय आपल्याला आपली साधना तिकडं वळवता येत नाही. म्हणून मना सार साचार ते वेगळे रे. आपल्याला या शब्दज्ञानामध्ये सुद्धा फसायचं नाही. शास्त्राचा अभ्यास जरूर करायचा आहे, पण त्या शब्दज्ञानात न अडकता आपल्याला पलीकडे जायचं आहे, हे साधकांनी लक्षात ठेवावं. समस्तामध्ये एक ते आगळे रे, की या सगळ्यांमध्ये ते भरून जरी दिसत असलं तरी नामरूपात्मक जगापेक्षा हे तत्व पूर्णपणे वेगळं आहे. आणि ते वेगळं असणारं तत्व आपल्याला जर पाहायचं असेल तर शास्त्राचा अभ्यास जरूर करावा लागतो, पण त्या शास्त्राच्या अभ्यासातून सुद्धा सारभूत तत्व जे आहे ते आकलन करण्यासाठी आपल्याला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला कराव्या लागतात. हे या ठिकाणी छान पद्धतीने आपण लक्षात घ्यायचं की दृश्य जग जे आहे ते असार असून त्याचं जे अधिष्ठान ब्रह्म आहे ते मात्र सारभूत आहे. आणि म्हणून हा सारासार विवेक जो आहे तो जागृत झाल्याशिवाय आपल्याला अनंताचा वेध जो आहे तो घेता येणार नाही. आणि म्हणून ते शब्दज्ञानापासून सुद्धा शब्दज्ञान करून घ्यायचं आहे, पण त्याचं पांडित्यामध्ये मात्र रूपांतर होऊ द्यायचं नाही. नाहीतर ब्रह्मज्ञानी होण्याऐवजी आपण ब्रह्मराक्षस होऊन बसू, असं आपल्याला होऊ द्यायचं नाही. कारण ब्रह्मराक्षस हा एक मोठा धोका आहे आणि ब्रह्मरूप होण्यासाठी आपल्याला त्या धोक्यापासून बाजूला व्हायचं आहे. दुसरं महत्वाचं आपल्या समोर सांगितलेलं आहे की शास्त्राचा अभ्यास करत असताना शरीर कशापासून बनलेलं आहे, ते 5 महाभूताचं आहे, ब्रह्मांड कशापासून बनलेलं आहे, हे सगळं पंचकरणाचा जो अभ्यास आहे तो आपल्या समोर मांडला जातो. आता पंचकरणाचा अभ्यास आणि महावाक्याचं चिंतन अशा 2 गोष्टीने आपल्याला हे टप्पे पार करायचे असतात. आता पंचकरणाचा अभ्यास समर्थांची एक दासबोधामध्ये ओवी आहे पहा. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचकर्ण, महावाक्याचे विवरण करिता सुटे. अतिशय सुंदर ओवी, 1 तासभर छान चिंतनाची ओवी आपल्या समोर आहे. मग आता पंचकरणाचा अभ्यासही आपल्याला करावा लागतो आणि महावाक्याचं चिंतनही करावं लागतं. पण पंचकरणाचा अभ्यास मला कशासाठी करायचा आहे, हे जर माझ्या लक्षात नसेल, तर परत ते शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ, त्या अर्थ जाणून घेतल्यानंतर त्याचं आकलन झाल्यामुळे निर्माण झालेला अभिमान असं काहीतरी त्या ठिकाणी होऊन जातं. आता पंचीकरणाचा अभ्यास करताना माझा पिंड कशापासून बनलेला आहे, 5 महाभूतांच्या गोळ्यापासून बनलेला आहे. मग ते 5 महाभूत एकत्र कसे आले, कालवले कसे गेले, असं पंचीकरण छान आपल्या समोर मांडलेलं आहे. पण ह्या पंचीकरणाचा अभ्यास कशासाठी, तर हा देह म्हणजे मी नाही हे समजून घेण्यासाठी पंचीकरणाचा अभ्यास आहे. आणि महावाक्याचं चिंतन कशासाठी, तर ते शुद्ध असणारं, सारभूत असणारं असं जे आत्मचैतन्य आहे ते मी आहे. म्हणजे पंचीकरणाच्या अभ्यासाने व्यतिरेकाचा अभ्यास करता करता हे 5 महाभूत मी नसून या 5 महाभूतांचा ज्या चैतन्याच्या सत्तेवर मला अनुभव येतो ते चैतन्य मी आहे हे लक्षात घेण्यासाठी पंचीकरणाचा अभ्यास आहे. आणि हे सगळं 5 महाभूत नाशिवंत असून याच्या सत्तेवर ते अनुभवाला येतात असं चैतन्य नावाचं तत्व जे आहे ते मी आहे. आणि ते तत्व म्हणजेच ब्रह्म, तेच ब्रह्म जीवाच्या ठिकाणी आहे.
तेच ब्रह्म शिवाच्या ठिकाणी आहे आणि जीव आणि शिव हा फरक जरी सुरुवातीला साधकाला जाणवत असला तरी चैतन्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते जीव आणि शिव सुद्धा एकाच कुळातले म्हणजे एकच ब्रह्मरूप आहेत आणि त्या ठिकाणी मग जीवाशिवाचा भेद सुद्धा निरसन पावतो. मग आपल्या समोर त्याची मांडणी आहे की 4 देह पिंडाचे, 4 देह ब्रह्मांडाचे, या 8 देहांचं निरसन करायचं आणि मग त्या ब्रह्मतत्वापर्यंत म्हणजे अनंताच्या शोधापर्यंत तुम्हाला आम्हाला पोहोचायचं आहे. आता इथं किती गोष्टी सांगितल्यात पहा. पिंड ज्ञान म्हटल्यानंतर आपण व्यवहारात हे पाहतो की डॉक्टर लोकांचा या पिंड ज्ञानाचा अभ्यास म्हणजे शरीरशास्त्राचा अभ्यास भरपूर झालेला असतो. पण ह्या शरीरात काय कमी जास्ती होतं ते सगळं दुरुस्ती करणं वगैरे वगैरे ते सगळं करतात. पण शेवटी चैतन्य नावाचं तत्व त्या डॉक्टरांना सुद्धा एवढे ऑपरेशन्स करून सुद्धा कधीही सापडलेलं नाही. म्हणजे शरीरशास्त्राचा नुसता अभ्यास करून फायदा होणार नाही. तर त्या शरीराच्या आतमध्ये एक चैतन्य नावाचं तत्व आहे, ज्याच्या सत्तेवर जीवाला या बाहेरच्या शरीराचा अनुभव येणं सुरू आहे. ते तत्व जे आहे त्याला अनंताचा शोध घेणं असं म्हणतात. म्हणून नुसतं पिंड ज्ञान म्हणजे शरीरशास्त्राचा अभ्यास किंवा किती तत्वांचं ते भरलेलं आहे. मग आता कुठं 84 तत्व सांगतात, कुठं 36 सांगतात, कुठं 24 सांगतात. मग त्यामध्ये परत आपल्या डोक्यामध्ये परत गोंधळ निर्माण होतो की अरे इथं इतकं इथं तितकं. अरे पण जग सांगणे किंवा पिंड सांगणे हा अध्यात्मशास्त्राचा हेतूच नाही. त्याच्या आत दडलेले जे चैतन्य तत्व आहे तेच तुम्हाला आम्हाला दाखवून देण्याचं काम हे अध्यात्मशास्त्र प्रचूर ग्रंथ जे आहेत ते करत असतात. मग आता ते पिंड म्हणजे जग जे आहे ते मुळातच झालेलं नाही. त्यामुळे त्या जगाच्या विषयीची जी मांडणी आहे ती प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते. पण ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याचं मात्र स्वरूप सर्व ग्रंथ एकच आहे असं सांगतात. गंमत आहे पहा, मंदाताई एक दृष्टांत देतात. त्या म्हणतात की शाळेत मी शिक्षिका होते, गणिताची शिक्षिका होते. आता गणित तपासताना एखादं उदाहरण मुलांना दिल्यानंतर जेवढ्या मुलांनी ते उदाहरणं सोडवलेले आहेत, त्यांचे सगळ्यांचे उत्तर जर वेगळे वेगळे आलेले असतील, तर ते गणित चूक आहे असंच म्हणावं लागतं. पण सगळ्यांचं उत्तर एकच आलेलं असेल, तर ते बरोबर आहे असं म्हणावं लागतं. मग आता पिंडाविषयी सांगताना किंवा जगाविषयीचे तत्व सांगताना प्रत्येकाचं उत्तर वेगळं वेगळं आहे. पण ब्रह्माविषयीचं सांगताना मात्र सगळ्यांचं उत्तर एकच आहे आणि म्हणून साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले. स्वरूपाच्या ठिकाणी मात्र सगळेजण एकरूप होऊन जातात कारण ते एकमेव अद्वितीय आहे. पण चुकलेलं उत्तर जे आहे ते मात्र प्रत्येकाचं वेगळं वेगळं येतं. अगदी त्याच पद्धतीने इकडं आपण व्यवहारातलंही उदाहरण पाहू शकतो की पहा, पोळ्या करणारी बाई आपल्याकडे असते, अनेकांकडे असते म्हणजे आणि तिला जर आपण सांगितलं, की ताई आज पोळ्या कमी करायच्या आहेत, तर त्यांना आनंदच होतो. त्या कमी पोळ्या म्हणजे करतात तेवढ्या. पण दुसऱ्या दिवशी आपण सांगितलं, की आम्हाला 20 पोळ्या पाहिजे. कणिक तेवढीच घेतात. पण त्याचे छोटे-छोटे गोळे करतात आणि तेवढ्याच कणकेच्या 20 पोळ्या सुद्धा करतात, तेवढ्याच कणकेच्या 10 पोळ्या सुद्धा करतात. मग आता कणिक तेवढीच आहे, पण एक दिवस त्यांनी त्याच्या 10 पोळ्या केल्या, दुसऱ्या दिवशी 20 पोळ्या केल्या. आता हे जसं आहे, तसं या जगताविषयीच्या मांडणीमध्ये शास्त्राचा वेगळेपणा आपल्याला दिसतो. कोणी 36 तत्व, तर कोणी 82 तत्व, 84 तत्व सांगतात, कोणी 24 तत्व सांगतात. पण तो जग सांगणं हा हेतूच नाही. जगाच्या आत आणि देहाच्या आतमध्ये व्यापून असणारं जे शुद्ध चैतन्य आहे, त्याचा तुम्हाला आम्हाला बोध करून देणं, हे या शास्त्राचं मुख्य काय आहे, तर मुख्य त्यांचा निर्देश तिकडं आहे. म्हणून आपण सुद्धा अभ्यास करताना नको त्या गोष्टीत जास्त डोकं घालण्यापेक्षा जे जाणून घ्यायचं ते नक्की काय आहे हे लक्षात ठेवायचं आणि आत्मतत्वाविषयी ते काय बोलतात ते जास्ती पाहायचं आहे. हे केलं तर आपण कुठेही अडकत नाही आणि हळूहळू हळू आपण काय होतो तर त्या चैतन्य तत्वाकडे जातो. दुसरं म्हटलेलं आहे की या नुसता तत्वज्ञानाच्या अभ्यासाने काय होणार नाही, तर पूर्ण समाधान होणार नाही. आता तत्वज्ञानाच्या अभ्यासाने, शास्त्राच्या अभ्यासाने ते ब्रह्म म्हणजे काय हे आम्हाला शब्दांच्या साहाय्याने छान कळणार आहे. म्हणजे परोक्ष ज्ञान होणार आहे. पण अपरोक्ष ज्ञानाशिवाय
पूर्ण समाधान नाही. म्हणून साधकाने नुसतं परोक्ष ज्ञानामध्ये अडकून पडू नये, तर प्रचिती घेण्याचा, समर्थांचा प्रचिती या शब्दावर अत्यंत भर आहे. संपूर्ण दासबोधामध्ये आपण जर पाहिलं तर प्रचिती पाहिजे असं समर्थांचं सारखं सांगणं आहे. म्हणून अपरोक्ष ज्ञान घेण्यासाठी आपण परोक्ष ज्ञानाचा अभ्यास केलेला आहे हे विसरता कामा नये. नाहीतर ध्येय वेगळं आहे आणि वाटचाल वेगळीच चाललेली आहे असं काहीतरी धोके निर्माण होऊ शकतात. म्हणून हे आपण कशासाठी शिकत आहोत, तर आपल्याला अपरोक्ष ज्ञानापर्यंत पोचायचं आहे हे लक्षात घ्यायचं. परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दाद्वारे झालेलं ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष आलेली प्रचिती. आणि अशी जेव्हा प्रत्यक्ष आलेली प्रचिती आपल्या अनुभवाला येते तेव्हा खरं समाधान आहे. आणि तोपर्यंत मात्र घडणारं मोडणारं ह्या पद्धतीचं असू शकतं. दुसरं सांगितलं आहे की योग याग भोग त्याग. आता योगाच्या मार्गाने जायचं असेल तर त्या ठिकाणी काय आहे, हठयोगाचा मार्ग आपल्या समोर आहे, अष्टांग योगाचा मार्ग, त्यामध्ये सुद्धा चित्तवृत्ती निरोध करावा लागतो. इकडं जे आहे वेदांत शास्त्राचा अभ्यास करत असताना शमदमाचा अभ्यास करून भोग त्याग वृत्तीने जीवन जगावं लागतं, वैराग्य पाहिजे, ह्या गोष्टी आपण पाहतो. पण ह्या गोष्टी सुद्धा कशासाठी करायच्या आहेत, हे करण्यामागे उद्देश काय आहे, ध्येय काय आहे ते लक्षात ठेवायचं. नाहीतर योग यागाने सुद्धा पहा, आता गंमत एक गमतीचं उदाहरण म्हणून सांगते की प्राणायाम वगैरे हल्ली जे काय योगासन वगैरे चाललेले असतात त्यांचा खरा मूळ उद्देश ब्रह्मरूप होण्याचा फारच क्वचित आहे. पण शरीर ठीकठाक ठेवण्यासाठीच ते सगळं चाललेलं असतं. मग आपल्याला जो योगाचा अभ्यास करायचा आहे तो फक्त एवढ्यापुरता नाही करायचा, तर आपल्याला तो त्याच्याही पलीकडे असणारा हा जो प्राणायाम आपण करतो त्या प्राण आपल्या आतमध्ये जो भाता चालू करून देतो असा जो प्राणसखा आहे त्याला शोधण्यासाठी आपण हे सगळे अभ्यास करत आहोत, याचं विस्मरण होता उपयोगाचं नाही. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात नव्हे, योग याग विधी तेणे नव्हे सिद्धी, की नुसतं ते हातापायांच्या हालचाली करून आणि प्राणांची गती अवगती अवरोध अशा पद्धती करून त्या आत्मतत्वाचा शोध लागत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर समाधानते सज्जनाचे नियोगे. आता वैराग्य सुद्धा अनेकांच्या अंतःकरणाला सहजच प्राप्त असतं. पण या सगळ्या गोष्टींचा त्याग करून मला मिळवायचं काय आहे हे जर लक्षात नसेल तर त्या वैराग्याचा सुद्धा काय होत नाही, उपयोग होत नाही. म्हणून अनासक्त वृत्ती तर पाहिजेच पाहिजे, पण त्याच्या जोडीला कशासाठी ही अनासक्ती आहे, आपल्याला कशासाठी आपण या सगळ्या गोष्टीपासून भोगापासून दूर झालेले आहोत, तर आपल्याला आत्मस्वरूपाचं काय करायचं आहे, तर ध्येय गाठायचं आहे हे लक्षात पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी आणि हे धोके जे आहे साधनेतले ते लक्षात आणून देण्याचं काम जे आहे ते सज्जनांच्या संगतीत राहिल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून इथं परमार्थामध्ये मीच्या शोधाचे काय आहे तर खूप महत्व आहे. कशासाठी आपण योग याग करतो, कशासाठी आपण म्हणजे निष्काम कर्म करतो, कशासाठी निष्काम उपासना करतो, या सगळ्या मागचं ध्येय काय आहे. भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे किंवा त्याला भेटायचं आहे. आणि वेदांत शास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर जीव ब्रह्म ऐक्य साधायचं आहे आणि खऱ्या मीचा स्वरूप ओळखायचं आहे. याच्यासाठी हा सगळा आमचा अभ्यास चाललेला आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जे मार्ग साधनेचे अवलंबन करायचे ते जरूर करायचे, पण ध्येय मात्र लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या याच्यात आपल्या समोर आहे महावाक्य तत्वाधिके पंचीकरणे. आता आपलं त्याचं निरूपण थोडंसं झालेलंच आहे की महावाक्याचा अभ्यास कशासाठी आणि पंचीकरणाचा अभ्यास कशासाठी. देह म्हणजे मी नाही हे समजून घेण्यासाठी पंचीकरणाचा अभ्यास आहे आणि चैतन्य हेच माझं स्वरूप आहे हे लक्षात घेण्यासाठी महावाक्याचं चिंतन आहे. 4 महावाक्य आपल्या समोर दिलेले आहेत. चारही महावाक्याचं सुंदर चिंतन जे आहे ते तुम्हाला आम्हाला करता आलं पाहिजे. त्यातलं वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, त्यांचं ऐक्य कसं आहे, इतके भिन्न दिसत असून सुद्धा
ते एक कसे आहेत, ह्या पद्धतीचं चिंतन जे आहे ते आपल्याला करायचं असतं. पण ती खूण सुद्धा आपल्याला कोण सांगणार आहे? "खुणे पाविजे संत संगे विवरणे." एक छान दृष्टांत इथं समर्थांनी आपल्याला दिलेला आहे, की त्या तत्वाचा शोध घेण्यासाठी काय करायचं असतं? तर द्वितीयेसी संकेत जो दाविजे तो. एखादी बारीक चंद्राची कोर जर आपल्याला बघायची असेल, तर ज्याने ती बघितलेली आहे, तो आपल्याला ती दाखवताना काय करतो? "अरे, ती झाडाची फांदी आहे ना, एकदम बघ, त्या झाडाच्या फांदीच्या शेंड्याकडे बघ, तिथं ती बारीक कोर आहे." असं आधी ती फांदी दाखवतो आणि मग त्या जी कोर आहे ती तुमच्या आमच्या लक्षात येते. अगदी तसंच संत सुद्धा आपल्याला या ठिकाणी सातत्याने ते समजून सांगत असतात. पण फांदी कशासाठी दाखवलेली आहे? चंद्रकोर पाहण्यासाठी. तसं हे सगळं शब्दज्ञान किंवा पंचीकरणाचा अभ्यास, महावाक्याचं चिंतन हे सगळं कशासाठी आहे? तर त्याच्यामागे जे चैतन्य नावाचं तत्व आहे, ते आपलं स्वरूप आहे, हे समजून घेण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. हे सातत्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर 2 गोष्टी आपल्यासमोर सातत्याने असतात. ते म्हणजे एक जग आणि एक देह. तर देहाच्या आतलं जे चैतन्य आहे ते शोधायचं आहे आणि जगामध्ये भरून राहिलेलं जे चैतन्य आहे त्याचाही शोध घ्यायचा आहे. देहाच्या आतल्या चैतन्याचा शोध जेव्हा आपल्याला लागतो, तेव्हा आपल्याला आत्मज्ञान झालं असं म्हणता येतं आणि तेच चैतन्य पूर्ण जगामध्ये व्यापून असलेलं आहे, भरलेलं आहे असा बुद्धीचा 100% निश्चय झालेला असला, की त्याला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणतात. आणि दोन्ही गोष्टी झाल्याशिवाय म्हणजे व्यतिरेक आणि अन्वयाचा असा परिपूर्ण अभ्यास झाल्याशिवाय खरं समाधान जे आहे ते आपल्याला लाभत नाही. मग आता देहामध्ये हा जीवात्मा आहे. या जीवात्म्याला या जगात आल्यानंतर अनेक प्रकारचे ऋण फेडायचे असतात, कर्तव्य असतात. हे सगळे कर्तव्य करणं किंवा ऋण फेडीत जाणं हेही त्याचं काय आहे तर सदाचरणाच्या मूळ पाया असल्यामुळे या गोष्टी त्याला करायच्याच असतात. पण हे जाता जाता करायचं आहे. कशासाठी करायचं आहे? तर मुख्यत्वाने मी देहात आल्यानंतर माझं महत्वाचं पहिलं कर्तव्य काय आहे? तर भूत जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट. अचानक तो आपल्या हातात आलेला आहे. तेव्हा हा नरदेह हातात आल्यानंतर क्रियमान स्वातंत्र्याच्या जोरावर आपण ब्रह्मरूप आहे, हे जे आहे ते पूर्व संस्कार सगळे बाजूला करून नवीन संस्कार स्वतःवर करून घेण्यासाठी या क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग करायचा असतो आणि मी ब्रह्म आहे हा 100% निश्चय जो आहे तो अंतःकरणाला आपल्या ठिकाणी आपणच करून घ्यायचा असतो. जाणारे आपल्याला म्हणजे वाट दाखवणारे पुष्कळ असतात. त्यांनी वाट दाखवल्यानंतर प्रत्यक्ष त्या वाटेने पावलं चालत जाणं हे आपलं काम आहे. हे या परमार्थामध्ये खूप लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर कोणीतरी येईल, कोणीतरी डोक्यावर हात ठेवील आणि त्याने डोक्यावर हात ठेवला, त्याची कृपादृष्टी झाली, की आपोआप सगळं होऊन जाईल. म्हणजे अनुग्रह घेतल्यापासून ते सगळा भार गुरुवर घालून आपण मोकळे होतो, तसं नाही. तर भ्रांती कुठल्या आहेत? त्या भ्रांतीतून सुटण्याच्या युक्ती कुठल्या आहेत? हे जे आहे ते मार्गदर्शक जे आहेत ते आपल्याला छान पद्धतीने समजून सांगणार आहेत. पण त्यानंतर मात्र जे करायचं आहे ते आपलं आपल्यालाच करावं लागतं आणि जोपर्यंत स्वतःला स्वयंसूचना देत देत आपण ते करत नाही, तोपर्यंत कुठंतरी काहीतरी अर्धवट राहण्याची शक्यता असते आणि या धोक्यापासून आम्ही स्वतःला सावध ठेवलं पाहिजे. आणि म्हणून द्वितीयेची कोर पाहताना जशी फांदी, तसं आतलं चैतन्य ओळखण्यासाठी या बाकी सर्व गोष्टींचा उपयोग आहे. तेवढं सगळं करायचं, पण त्याच्यानंतर स्वतः सुद्धा विचार करता आला पाहिजे. कोमळवाच्या दैरे राम ही चौपदी ज्या वेळेला आपण म्हणतो, तेव्हा तिसरं जे चौपदीतलं प्रकरण आहे, अभंग किंवा जे चरण आहेत, त्यामध्ये समर्थ एक फार महत्वाचं आपल्याला सांगतात. सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम. म्हणजे सज्जन संगतीत या सर्व गोष्टीचा अभ्यास करायचा असतो. पण हा अभ्यास केल्यावर सुद्धा आपण आपल्या ठिकाणी मनन करावं लागतं आणि जोपर्यंत श्रवणानंतर मनन होत नाही, तोपर्यंत स्वतंत्रपणे आपण आपला विचार करू शकत नाही, तोपर्यंत त्या ब्रह्मानुभवापर्यंत आपल्याला पोहोचता येणं शक्य नसतं. आणि म्हणून कर्तव्यापुरता या जगताशी आपला संबंध आहे हे लक्षात ठेवायचं आणि कर्तव्य झाल्यानंतर
त्या ठिकाणाहून लगेच बाजूला होणे, नाहीतर मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसते तर झालंच नसतं, ह्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आतमध्ये ठासून भरतात आणि त्याच्यातून स्वतःचं मन सोडवून घेणं ही फार मोठी एक कला आहे, युक्ती आहे. ती साधकाला नक्की जमली पाहिजे. ज्या त्यावेळी जे ते कर्तव्य करून, पूर्ण व्यवस्थित करून पार करायचं आणि त्यानंतर मात्र मी माझेचं विसरून, कारण संन्यास कशाला म्हटलेलं आहे? मी आणि माझे ऐसे आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. आता शास्त्राचा छान अभ्यास झालेला असेल तर लक्षात येतं कार्य सगळं प्रकृतीकडून घडलेलं आहे, कर्तव्य कर्म सुद्धा प्रकृती करते आहे. ते तसं करण्यासाठी मार्गदर्शक जे आहेत ते जे संत, साधू यांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या पद्धतीने आपण ते कर्तव्य पूर्ण करतो आहोत. पण चैतन्याच्या सत्तेवर प्रकृती कर्म करते. खरा मी जो आहे तो अकर्ता आहे. हे लक्षात ठेवून या जगातला व्यवहार करता आला पाहिजे. जगताविषयीचे अवास्तव जे मनामध्ये विचार असतात, ते विचारातून बाजूला झाल्याशिवाय आपल्याला अनंताचा शोध घेता येत नाही. आणि म्हणून फार महत्वाचं आहे, की अवास्तव गप्पा, अवास्तव चिंतन, मी माझेचं अखंड असलेलं आतमध्ये चाललेलं स्मरण या सगळ्या गोष्टीपासून साधकाला स्वतःचं अंतःकरण जे आहे ते सोडवून घ्यावं लागतं आणि सोडवून घेतलेलं अंतःकरण मोकाट फिरू न देता ते परत भगवंताकडे हळूहळू लावण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणून अवास्तव गोष्टीत साधकाने रमू नये हे महत्वाचा एक धोका जो आहे तोही या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे. त्यानंतर पुढे आपल्या समोर आहे, दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेचे आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. आता ते ब्रह्म नावाचं तत्व घनदाट भरलेला आहे. हा अनुभव आपल्या समोर 3 संतांच्या वचनांवरून त्यांनी ठेवलेला आहे. नभी वावरे जो अनुरेणू काही रिता ठावया राघवे वीण नाही, असं मनाच्या श्लोकातच पुढे आलेलं आहे. या संपूर्ण जगतामध्ये तो ब्रह्मरूप राघव घनदाट भरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वत्र संचले विठ्ठले का. हे संपूर्ण जग जे आहे ते विठ्ठलाने व्यापलेलं आहे. आता विठ्ठल वाच्यार्थाने, लक्षार्थाने तेच ब्रह्म आहे. समर्थांचा राघव वाच्यार्थाने आहे आणि ब्रह्म लक्षार्थाने आहे. तसंच भरला घनदाट हरी दिसे, असं आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींचं वचन आहे. मग त्यांचाही हरी जो आहे तो ब्रह्मरूप आहे. मग ब्रह्माने हे संपूर्ण जगत जे आहे ते कोंदाटलेलं आहे, म्हणजे गच्च भरलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं यत्किंचितही दुसऱ्या कशाचा प्रवेश नाही, इतकं ते घनदाट भरलेलं आहे. आणि ते जे आहे तेच आपलं मूळचं स्वरूप आहे. दिसेना जनी म्हणजे या दृश्य जगतामध्ये ते चर्मचक्षुला कधीही दिसणार नाही, पण तेच शोधण्याचा प्रयत्न जे आहे तो आपण केला पाहिजे. बरे पाहता गुज तेथेचे आहे, की आपल्याला जे शोधायचं आहे ते तेच शोधायचं आहे, की जे चर्मचक्षुला दिसत नाही. पण ज्ञानचक्षु उघडल्यानंतर मात्र संतांच्या कृपेमुळे, श्री गुरूंच्या कृपेमुळे त्याचा अंदाज येतो. असं ते ब्रह्म जे आहे ते करी घेऊ जाता कदा आढळेना, ते पदार्थ रूप नाहीये. म्हणून कोणीतरी आपल्याला पदार्थ रूपाने ते देणार नाही. आता उद्यापासून पहा, तिळगुळ सगळे जण एकमेकांना एकमेकांच्या हातावर देणार आहेत. आता तिळगुळासारखा पदार्थ एकमेक हातावर देता येतो, पण ब्रह्म हे असं हातावर देण्यासारखं आहे का? असं नाही. पण तरी संतांच्या शब्दांमध्ये मात्र करतळी आवळा तैसा हरी अशी ताकद असते. आणि म्हणून इतरांच्या वचनांचा भरवसा न धरता संत आणि श्रुती माऊलींच्या वचनावर विश्वास ठेवून जर आपण हा अभ्यास करायला गेलो तर आपल्याला ते नक्की कळू शकतं. आणि तेच आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे असं समर्थ सांगतात. त्यानंतर आपल्या समोर आहे, की तर्काने, तरकट बुद्धीने सुद्धा तर्क करण्याची तुम्हाला आम्हाला सवय असते. व्यवहारामध्ये काही गोष्टी तर्काने आपण जाणूनही घेऊ शकतो. पण ब्रह्माच्या बाबतीमध्ये मात्र असा तर्क करता येत नाही. पण शास्त्रशुद्ध विचार करून
तर्काची मांडणी करता येते. तसा तर्क म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला जो विचार आहे, त्याच्याने मात्र ते ब्रह्म जे आहे, ते तुमच्या आमच्या अनुभवात येऊ शकतं. आणि म्हणून पंचीकरणाचं, महावाक्याचं चिंतन सातत्याने आपल्याला त्याच्यासाठीच करायला सांगितलेलं आहे. अतर्कासी तर्की असा कोण आहे, जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहावेना. इथं आपल्या समोर सांगितलेले आहे, की मी रूपाने अहंता ही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पहा, प्रत्येकाच्या हृदयदेशी मी अमुक आहे गा ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी, असं ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, की प्रत्येकाच्या आतमध्ये मीच स्फुरण आहे. हे शुद्ध मीच स्फुरण जे आहे, त्याचाच वेध घेऊन आपल्याला अनंतापर्यंत पोहोचता येतं. पण ह्या शुद्ध स्फुरणाला ज्या वेळेला विपरीत वळण लागतं आणि देहादी गोष्टी मी आहेत असं वाटायला लागतं, त्यावेळेला मात्र आपणच आपल्या स्वरूपापासून या विपरीत भावनेने दूर होतो. आणि म्हणून आतमध्ये ज्या वेळेला आपण मी म्हणतो, तेव्हा तो खरा मी कुठला आहे, त्या अहमस्फुरणाचं जे अधिष्ठान आहे, ते खऱ्या मीचं स्वरूप आहे. आणि खरा मी आतमध्ये नसता, तर ह्या जड देहाला मी असं स्फुरण सुद्धा कधी झालं नसतं. पण या जडदेहाच्या ठिकाणी, जड अंतःकरणाच्या ठिकाणी मीच स्फुरण व्हायला लागलं आणि ते मीच स्फुरण सुरू झालं. ते अंतःकरण म्हणजे मी आहे, प्राण म्हणजे मी आहे, देह म्हणजे मी आहे, अशा विपरीत भावनेकडे आपला तो मीपणा सगळा वळला गेला. त्याला आता बाजूला सारून खऱ्या मीकडे वळवणं, ह्याला साधना असं म्हणतात. आणि ती साधना जी आहे, ती तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायची आहे. जोपर्यंत अध्यस्त असणाऱ्या देहाचा, अध्यस्त असणाऱ्या अंतःकरणाचा तेच मी आहे असा अध्यास आपल्या ठिकाणी सुरू आहे, तोपर्यंत अधिष्ठान रूप असणारा जो खरा मी ब्रह्मरूप आहे, अनंत रूप जो आहे, तो तुम्हाला आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून अध्यस्थापासून स्वतःला बाजूला करणे, याला साधना असे म्हणतात. हे आपण छान लक्षात या ठिकाणी घ्यायचं आहे. अनेक शास्त्रांचा अभ्यास जरी आपण करत असलो, तरी निश्चय मात्र आपल्याला एकच करायचं आहे आणि तो म्हणजे अहम ब्रह्मास्मी, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत त्या शास्त्राच्या अभ्यासात एकमेकांच्या ह्याच्यातच आपण वाद वितंड वाद चालू राहतात, तोपर्यंत सुसंवाद आपल्याला साधता येणार नाही. म्हणून परमार्थाच्या संदर्भामध्ये आपल्या समोर आहे, की परमार्थ सिद्धीला न्यायचा असेल तर प्रस्थानत्रयीचा अभ्यास पाहिजे. ती प्रस्थानत्रयी म्हणजे गीता, ब्रह्मसूत्रे आणि उपनिषदे. आता तेच उपनिषदांचं सांगणं, तेच गीतेचं सांगणं, तेच ब्रह्मसूत्राचं सांगणं जे आहे, ते मनाच्या श्लोकाद्वारे सुद्धा समर्थांनी आपल्या समोर छान पद्धतीने ठेवलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं तसं स्वतःला घडवणे, त्याला साधना असं म्हणतात. अगदी सुरुवातीच्या श्लोकामध्येच या अनंताचा शोध घेताना आपल्या आड काय काय येतं, तर देहबुद्धी. देहबुद्धी म्हणल्यानंतर मी, माझा स्वभाव, माझ्या स्वभावातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या आहेत असं समजून चालणं आणि स्वतःमध्ये किंचितही बदल घडवून न आणता जर आम्ही परमार्थ करायला गेलो, तर आम्हाला त्या अनंताचा शोध लागणार नाही. म्हणून स्वतःला घडवणे हा एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि तो प्रकल्प हाती घेऊन आपण स्वतःला घडवायचा प्रयत्न करायचा आहे. इथं म्हटलंय की श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे, स्वये शेष मौना वला स्थिर राहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. पण अनंताचा शोध लागल्यानंतर खरं तर काय होतं, तर मन वाचा या दोन्हीही गोष्टी त्याच्याशी एकरूप होऊन गेल्यामुळे त्याच्या संबंधीचा अनुभव खरोखरीच सांगता येत नाही. आणि ती अवस्था जी आहे, ती आपली वाणी ते सांगण्यासाठी बाहेरच येत नाही. या पद्धतीच्या अनुभूतीपर्यंत साधकाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. शेष सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही. त्यानंतर म्हटलेलं आहे, की पूर्ण वेदांच्या शब्दराशी असणारे वेद जे आहेत, तेही न इति न इति म्हणून थांबलेले आहेत. मग ब्रह्माचा अनुभव आला, ही जाणीव सुद्धा शेवटी त्या साधकाच्या मनामध्ये उरता कामा नये.
नाहीतर मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून माझ्यापेक्षा इतर वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे, असं जर द्वैत परत त्या ठिकाणी जर शिल्लक राहत असेल तर त्याला अद्वैताचा अनुभव म्हणता येत नाही. न करी रे संग, राही रे निश्चळ, लागू नेदी मळ ममतेचा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आपल्या समोर आहे या ठिकाणी. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी न जाये मन. तुका म्हणे नये जाणीव अंतरा. मीपणाची यत्किंचितही जाणीव म्हणजे मी जाणलं, हे सुद्धा त्या ठिकाणी वेगळेपणाने आतमध्ये उरता उपयोगाचं नाही. मी तेच आहे. त्यामुळे मी ते जाणलं हा अभिमान, सगळेजण तेच आहेत. फक्त संतांच्या संगतीत आल्यामुळे, त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आणि त्यांनी दिलेली साधना सगळी स्वतःच्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचलेले आहोत. पण बाकी जणांना सुद्धा अजून ते लक्षात आलेलं नसलं तरी सिद्धांत मात्र जीवो ब्रह्मैव नापराहा हाच असल्यामुळे हे सगळे सुद्धा ब्रह्मरूप आहेत. म्हणून त्यांच्यापेक्षा स्वतःला वेगळं समजून परत एक द्वैत निर्माण करण्याचं कारण नाही. आणि जोपर्यंत ही अशी मीपणाची, वेगळेपणाची जाणीव आपल्या ठिकाणी आहे, मग कुठल्याही आधी देहरूपाने जाणीव होतीच. मी देह आहे, मन आहे, प्राण आहे इत्यादी. आता त्याच्यातून आपण बाजूला पडलो, इकडं साधना करायला लागलो, पण इकडं आल्यानंतर मी जाणलं, बाकीच्यांनी जाणलं नाही. मी जाणतो म्हणजे मी त्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, अशा जरी जाणीवा आतमध्ये राहिल्या तरी खऱ्या अनंतापासून आपण दूर राहतो. आणि म्हणून ती जाणीव, वेगळेपणाची जाणीव, मी जाणलं ही जाणीव सुद्धा जाणायचं आहे, पण जाणल्यानंतर सुद्धा त्या जाणीवेत न राहता सहजपणे आपले व्यवहार जे आहे इतरांसारखं आपणही एक सामान्यच आहोत असं लक्षात ठेवून जगतामध्ये वावरणं ही सहज समाधीची स्थिती आहे. आणि सगळ्या संतांनी याच पद्धतीने आपला उर्वरित काळ जो आहे तो देहात असतानाचा व्यतीत केलेला आहे. तसाच तुम्हाला आम्हाला सुद्धा त्यांच्या कृपेने हे सगळं करता यावं अशी त्यांना मागणी मागूया, प्रार्थना करूया आणि थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. खूपच सुंदर अनंताचा शोध आणि या श्लोकांच्या संचामध्ये समर्थांनी सांगितलेले या साधनेतील टप्पे आणि धोके याचं खूप छान विवेचन आपण आजच्या सत्रामध्ये ऐकलेलं आहे. आजच्या या सत्रावर आधारित जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर एक 10-15 मिनिटं आपण प्रश्नोत्तरासाठी ठेवलेली आहेत. कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारा. स्वतःला अनम्यूट करा, प्रश्न विचारा आणि म्यूट करा, म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकता येईल. हॅलो. हॅलो. जय श्रीराम. बोला. हा, जय श्रीराम. ब्रह्म वेगळं आणि ब्रह्मा वेगळा आहे का? हा, ब्रह्मदेव हे वेगळं. उत्पत्ती करता जो ब्रह्मदेव सांगितलेला आहे तो वेगळा. या ब्रह्मा विष्णू महेशाचं सुद्धा जे अधिष्ठान आहे त्याला ब्रह्म हा असं म्हणतात. हा हा. आणि ब्रह्मा म्हणजे परब्रह्म. नाही नाही, ब्रह्मा म्हटलं की आपण ते ब्रह्मदेव या अर्थाने घेतो. ब्रह्माला ब्रह्मच, ब्रह्मा नाही ब्रह्मच म्हणायचं. हा हा, ठीक आहे. जय श्रीराम. ब्रह्मा हा शब्द ब्रह्मदेव अर्थाने येतो. ब्रह्मा विष्णू महेश असंच म्हणतो नेहमी आपण. ते वेगळं. हा.
बहुतेक प्रश्न दिसत नाहीये. हरकत नाही. बऱ्याच वेळा एवढं सुंदर विवेचन ऐकल्यानंतर ऐकणारा निःशब्द होतो आणि तो त्या चिंतनातच राहतो. कदाचित नंतर तासाभराने, 2 तासांनी काही प्रश्न उद्भवले, काही प्रश्न जाणवले, तर आपला समूह सर्वांसाठी WhatsAppचा समूह सगळ्यांसाठी खुला करण्यात येईल. WhatsAppच्या माध्यमातूनही आपण प्रश्न विचारू शकता. WhatsAppच्या माध्यमातून आलेल्या प्रश्नांना प्रश्नांचं संकलन करून आपण आचार्यांकडे पाठवू आणि एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या आचार्य त्याला उत्तर देतील. अनंताचा शोध यातील टप्पे आणि धोके खूप छानरीत्या आपण समजून घेतलेले आहेत गेले 2 सेशन्समध्ये. एवढंच चिंतन करत असताना सुद्धा सर्वात मोठा धोका जो आहे तो अहंकाराचा आहे. हा अहंकाराचा लय कसा साधायचा, तर अहंकार विस्तार हा निरसावा हा विषय आपण पुढच्या सत्रामध्ये अभ्यासणार आहोत. पुढचं सत्र प्रस्थानत्रयीचं आपलं 4 फेब्रुवारीच्या ऐवजी 11 फेब्रुवारीला होणार आहे. या संदर्भात तशी सूचना मी समूहावर देईलच. तर मला वाटतं आता प्रश्ननिस्तीचं आपण थांबूया. एक मिनिट फक्त वाट पाहू. कोण जर प्रश्न विचारत असेल तर प्रश्न घेऊ, नाही तर थांबूया. संगीत प्रार्थना घेतो. हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, सारथीत भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी हवी. गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ.